तुला हे सगळं ऐकत असताना मनामध्ये काय वाटत होतं? कारण की मी खरं तर बोलायच्या म्हणून मी हाच विचार करत होतो. आणि मी एक असा माणूस आहे की मला बरेचसे आजारही माहिती आहे. म्हणजे माझ्या वडिलांना एक आजार झाला आणि आम्हाला तो आजार माहित नव्हता आणि वडिलांवरती चिडायचे. त्यांना काहीतरी इन्फेक्शन झालं आणि मेंदूत त्यांची म्हणजे ज्याला म्हणू ना की त्यांची स्मृती गेली, ओळखीना. आणि आम्हाला वाटलं की ते आमच्या राग काढतंय आणि आम्ही चौघे पाहून त्यांना भांडायचो की असा मुद्दा मग त्याचं. हेच नाही तर आम्हाला हेही माहित नव्हतं की ट्रेनमध्ये ॲम्ब्युलन्स नावाची गोष्ट असते हे आम्हाला माहित नव्हतं. आणि खूप दिवसांची गोष्ट नाही, 2007ची गोष्ट आहे. आम्ही मुंबईला ट्रेनमध्ये त्यांना घेऊन जायचो हॉस्पिटल दवाखान्यात आणि त्यांना असे उचलून घेऊन जायचो. आणि आम्हाला आम्हाला आम्ही 3-4 ट्रिप केल्या. त्याच्यात वडिलांना उचलून नेणं आणि माझे वडील माझ्या इतके उंच आणि 100 किलो जवळ त्यांचं वजन, एक अर्धा माणूस होता. आणि आम्ही त्यांना कित्येक वेळा असं कसरून आपटायचे प्लॅटफॉर्मवर आमची कसरत सुरू असायची. आणि आम्हाला सांगितले की अरे व्हीलचेअर असते तिथे ती घ्या आणि ॲम्ब्युलन्स असते टॅक्सीत नेऊ नका. त्यांना त्यात पहिल्यांदाही आम्हाला बघितलेलं असावं. आणि मग आम्ही पैसे तेवढेच घालवायचो. मग आम्ही त्या ॲम्ब्युलन्समध्ये त्यांना घेऊन गेलो. पण थोडा उशीर झाला होता. पण मला पहिल्यांदा माझे डॉक्टर नावाचे आता डॉक्टर प्रदीप आवटे, डॉक्टर श्रीनिवास देशपांडे मला खूप महत्वाची माणसं. हे माझ्यासाठी ईश्वरासारखी माणसं वाटतात. म्हणजे मी तर काही सर्दी झाली तरी घाबरून जाणार माणूस आहे. म्हणजे मी आता हे ऐकत असताना हे खूप धाडशी आणि खूप स्ट्रॉंग माणसं आहे मला कळतं. मी कुठल्याही गोष्टीने घाबरून जाणार माणूस आहे. कारण की मी माझा आत्म्यानच आहे. म्हणजे अंधाराला जसं आपण घाबरतो तसं बऱ्याच गोष्टींना मी घाबरत असतो. आणि मला हे सांगत असताना माझ्या मित्राचे वडील आठवले की जे लाकडं फोडतात, 60च्या पुढचे असतील आणि त्यांना हा आजार हे आता मला कळाला. कारण की ते लाकडं फोडताना ते व्यवस्थित फोडायचे. पण कुऱ्हाड खाली ठेवली की ते नंतर कापायचे. आणि मला आत्ता कळालं की त्यांना तो पार्किन्सन असला पाहिजे. हे मला खूप गमतीचं वाटतं. एक बाजू आहे ही की आपण कशाशी लढतो आहोत किंवा तुम्ही जसं म्हणाल की आपण स्वीकारलं किंवा आपल्याला कळालं आपलं एक दृश्य दुश्मन दिसतो तेव्हा आपण भांडतो. पण जेव्हा अदृश्य दुश्मन असतं आणि ते माहितीच असतं तर कोणाची लढाई तीच कळत नाही आणि अंधारात आपण हात हलवत असतो. तसं मी माझ्या भोवतीची माणसं अशी आहे की कोणाची लढत कधीच माहित नाही आणि त्याला माहित नसतं कधी कधी आवाजच करायला सुरुवात करतात. बरोबर. आपण आता तुझ्यासारख्या भित्र्या माणसाच्या धाडसाकडे येऊया. एवढा भित्रा माणूस म्हणतो का बाबा मी एक पिक्चरच काढणार आहे. तर हे जे धाडस आहे ना, ह्या धाडसाचा जन्म कुठे झाला इथून आपण सुरुवात करू. याला धाडस म्हणायचं का याला काय म्हणायचं काय मला कळत नाही. अशा व्याख्या करायची खूप गंमत वाटते. आणि मला काल परवाही मग एका मित्राने विचारलं की हे तू हा कॉन्फिडन्स तो कुठून आला. फिल्मचं माझं फुटेज बघत असताना त्यांनी विचारलं. मी ते माझं स्वतःला गाडून वगैरे घेतलं होतं. एक सीन आहे त्याच्यात. तुला हा कॉन्फिडन्स कुठून आला की तू पहिली फिल्म करतोय कुठं शिकला नाही काय नाही आणि अशी फिल्म करताना तू हे सगळं कसं केलं. आणि मी त्या दिवसापासून विचार करतो हे कसं आहे आपल्याला आलं. तुम्हाला वाटतं हे काय आहे की ज्या पद्धतीनं म्हणजे एक प्रश्न मला असं विचारलं की तुझे आईवडील शिकलेले असते तर जरा तू अजून जरा छान झाला असतास असं तुला वाटत नाही काय अजून जरा तुला चांगलं काम करता आलं असतं. आणि मी विचार केला मला वाटलं की नाही आमच्या ह्याच्यात असे कोणालाच काही जाणीव नव्हती. मुलं कुठं जात आहेत आणि काय शिकतायत किंवा ज्याला सगळ्या बाबतीत खचून खचण्याच्या वैफल्य सीमेवर गेल्यावरच मी धाडस करू शकतो. म्हणजे असं नाही की कॉन्फिडन्स दिला आणि मी गेलो. मी प्रत्येक ठिकाणी प्रयोग केले. भीती वाटते तर भीतीचा मार्ग स्वतः शोधला. आणि माझ्या मित्राने मिथून मला मानस उत्तरप्रज्ञेकडे एकच दिवस घेऊन गेला. मी समोर बसलो की जेव्हा मी अत्यंत खचलेला होतो आयुष्यात तो कदाचित एकदम मला मरावं वाटून जे असतं ना तर तो क्षण होता. आणि मला मिथून मानस उत्तरप्रज्ञेकडे घेऊन गेला आणि त्यांनी मला म्हटले की तू लिही तुला काय देत आहे. आणि मी असं 3-4 पाने लिहिलं आणि मला लिहिता कळलं की मला असं होतं आणि मी ह्याच्यामुळे खचतोय. आणि तरीही मला वाटायचं की मी आता डॉक्टरांनी सांगितलं की तुला मी आज बोलवेन आणि भेटेन. आणि मला वाटतं की मी आज गेल्यानंतर डॉक्टर एक मंत्र देतील एक शब्द देतील आणि मी आपण गळ्यात एखादी पेटी बांधतो
अंगारात भर करतोस, मी तो शब्द बांधेन किंवा तो शब्द माझ्या काळजात उतरेल आणि मी उद्यापासून धाडसी होईल. आणि मी आत गेलो तर डॉक्टर खूप कोरडी मनानं मला बोलले. हे मला जाणवलं, म्हणजे ते बिचारे बोलले नसतील, मी माझा अप्रोच सांगतो. आणि ते फक्त बोलले की हा ठीक आहे, ह्या गोळ्या घे असं, आणि मला 15 दिवसांनी भेटायला ये. आणि आम्ही बाहेर आलो तर 1200 रुपये बिल सांगितलं. आणि आम्ही विद्यार्थी तसेच होतो, आणि दोघांकडेही पैसे नव्हते. मिथुनकडे 600 रुपये होते. मिथुन माझ्याकडे बघितले, आता काय करायचं, पैसेच नाहीत. आणि मला कळलं की हा खूप घरचे आजार आहे हा. आपण आणि आपण खूप, म्हणजे मी इतका काय करते की मी मिथुनकडे ते बिचारे माझा मिथुन आणि दुसरा एक मित्र हनुमान, ते दोघं टेन्शन मध्ये. माझ्या भावांना तर कुणालाच माहित नव्हतं की मी इतकं खचलोय. आणि त्यांना मग म्हटलं की मी पुढच्या वेळेस पैसे देतात त्याच्या, आमचा त्याचा फोनवर, त्याच्या एकटीकडे फोनवर लिहून घेतला. आणि म्हटलं ठीक आहे. मी पार्किंग मध्ये येऊन खाली थांबलो. मी विचार करत होतो, माझ्या वडिलांचा विचार करत होतो. माझे वडील अशिक्षित होते, दगड फोडायचे, आणि त्यांचं बायोडेटा नावाची गोष्ट काहीच नव्हतं. काय येतं तर मराठी अर्धवट यायची, जशी बोलता येईल. काम काय यायचं, दगड फोडायला यायचं, थोडंसं बांधकाम करायला यायचं, गवंडी काम, याच्याशिवाय दुसरं काही बायोडेटाची गोष्ट नव्हती. अशा परिस्थितीत इतक्या संघर्षांनी केलेलं आहे. म्हणजे मी त्यांना बघितलं, जरासा बरा काळ त्यांच्या आयुष्यात आता. आणि आम्ही जेव्हा 7वी 8वीत असताना परत काय झाली, परिस्थिती एकदम बिकट झाली. घरात म्हणजे लाईट नसायची, काही नसायचं. ते पुन्हा दगड फोडायला सुरुवात केली. आणि 45-50 त्यांनी दगड फोडायला सुरुवात केली. आणि दगड फोडणं नावाची गोष्ट म्हणजे त्याच्यासारखं कष्ट असू शकत नाही. तुम्ही फक्त सुट्टी उचलून जरी फिरलात आपल्या शहरातली माणसं, तरी तुम्ही थकून जाल 2 मिनिटात. आणि ते दिवस उन्हात 200-200 दगड, 300-300 दगड फोडायचे. आणि दगड फोडून यायचे, हाताला फोड यायचे. पण ते कधी अशी हे केलं नाही, म्हणजे घाबरलं नाही, रडलं नाही, म्हणजे होईल. आणि ते बघ म्हणायचे की नाही करू आपण, परत असं करू, तुला बाईक घेऊन देतो. आणि आम्ही बाबडीत होतो. मला खूप हौस होती की माझ्याकडे बाईक असावी कॉलेजला जायला. आणि ते नुकतं कळायचं वय होतं, हा मला ते घेऊन घेऊ. मी म्हणायचं बुलेट घ्यायची, नाही बरोबर घेऊ. हे नंतर कळालं की किती अवास्तव बोलत होतो मी, किती म्हणजे विचित्र स्वप्न होती माझी. आणि त्या पित्याच्या वडिलांना मी त्रास दिला असेल त्यावेळेस. पण त्यांचं त्या दिवशी मला आठवलं आणि म्हटलं की हा नालायकपणा आहे, असल्या परिस्थितीत खचणं म्हणजे हा नालायकपणा आहे. आणि मी मिथुनला त्या दिवशी म्हणाल होतो, 5 जून असेल, 5 जून 2006 की 7, त्या आयुष्यात उदास नक्की होणार नाही यापुढे, पण वैफल्यग्रस्त होणार नाही, घाबरून बसणार नाही. काही मला आठवतंय की हा हॉल नाही, कुठला तरी हॉल असेल, मला कविता वाचायला बोलवलं आणि माझी जीभ टाळायची टाकली. मला कविता कळत नाही, माझी जीवच अशी टाळायला चिटकून बसली होती कविता वाचायचं म्हटल्यावर. आणि मी इतकं घाबरून गेलो, सरतरी सुटली होती. तो त्याच्या आधीचा काळ होता. पण आता मला तुम्ही कोणापुढेही उभं केलं तर मी घाबरून जात नाही. मी माजलो नाही, मी माजणार नाही आयुष्यात, पण मी घाबरून जात नाही. म्हणजे वाघ आला, बराक ओबामा आला, अमिताभ बच्चन आला तर मी त्याच्यामुळे जायचं तो प्रयोगच केले, सगळेच प्रयोग करून बघितलेत, आजाराचे प्रयोग करून बघितलेत. आणि प्रयोगात माणसं दगावली. म्हणजे रिअल, म्हणजे माझे वडील, मला वाटतं की आम्हाला फक्त माहित असते की हा आजार असतो, तर माझे वडील गेले नसते. डॉक्टरांची कदाचित जर अगोदर माझी ओळख असती तर माझे वडील गेले नसते. बरोबर. आणि अज्ञानासारखा रोग दुसरा कुठला नाही असं मला वाटतं. अज्ञानापेक्षा आता आपण तुझ्या फॅक्टरीच्या धाडसाकडे फॅक्टरी हे पण तसंच आहे. मी ठरवलं नव्हतं कधी फिल्म मेकिंग. मी एक गोष्ट आहे परत सांगेन, रॅडिओवर बोलतो आधी. मी फिल्म मेकर होईन वगैरे मला असं कधी वाटलं नव्हतं. आणि मला वाटतं की आताच करून काही होतही नाही, आताच करू पण नाही. तुमच्या म्हणजे तुम्ही एक निबंध वाचला आणि तो चुकीचा ठरलेला होता, पण एक कोणीतरी व्यक्ती सांगतो बरोबर आहे म्हणून तो परत बरोबर ठरू शकतो. ती एक घटना असते की ज्यानं तुम्हाला तिकडे पुश केलं, नाहीतर तुम्ही चुकीचे ठरत होता. इथे तुमचं पण काहीतरी ठरलेलं असतं. तुम्ही तुमच्यात जे गुण असतात, तुमच्या तुम्ही ज्या स्वभावाचे असतात, तुमचं काहीतरी होत असतं. माझ्या मित्रांनी मला सांगितलं की तू हे चांगलं काम करू शकतो, म्हणून मी ह्याच्यात आलो, म्हणून मी पिस्तुल्या केली. आणि फक्त फिल्म, मला फिल्मची खूप आवड होती. मी शाळेचे तास जितके केले नसते की फिल्म बघितलं. आणि हे माझं शिक्षण आहे. म्हणजे मी म्हणतो की जर तुम्ही म्हणाल की कुठल्या स्कूलमध्ये गेलाय, तर मी लहानपणापासून फिल्मच्या स्कूल, सगळ्या फिल्म, ब्ल्यू फिल्म पासून कराटे, सगळ्या फिल्म बघितलेल्या. तर ते माझं स्कूल होतं. आणि मला अचानक वाटलं, मी ह्याच्यात आलो आणि मग वाटलं की फिल्म करायची, तर पिस्तुल्या केली, तिला अवॉर्ड मिळाला. मग लोकांना कळलं की हा जरा करू शकतो चांगलं. मग मी परत लिहून बघितलं
आणि माझे मित्र आहेत ते मला नेहमी बळ देतात की तू हे चांगलं आहे. आणि मग मी फॅन्ड्री लिहिलं. आणि फॅन्ड्री तसा खूप वेगळा विषय होता. तो जाती व्यवस्था मांडणारा विषय होता. आणि फॅन्ड्रीचं धाडस तुम्ही म्हणतो तर त्या अर्थानं होतं. आणि कुठलीही फिल्म ही एक खर्चिक गोष्ट असते. म्हणजे एखादा लेख लिहिणं, एखादी सभा घेणं, हे त्या तुलनेने मी म्हणतो की कदाचित हे नाही, पण एका फिल्मसाठी खर्च येतो. आणि पण माझ्या प्रोड्युसरने त्याला खूप सपोर्ट केला. माझे प्रोड्युसर आहेत निलेश कवी, त्यांचंही मला कौतुक वाटतं की त्यांनी, पण त्याच गोष्ट होती की त्यांना फिल्म दिसत होती, कलाकृती म्हणून त्यांना ती खूप चांगली वाटत होती. आणि मुद्दा होता की मी जो विषय बोलतोय तो जरा भीतीचा होता की हा विषय बोलायचा नाही. माणसं बोलत नाही जाती वास्तवाबद्दल आजही. आणि आपण म्हणतो की नाही जात नाही वगैरे असं. ते म्हणले की तू इतक्या ठामपणे सांगतोय की जात आहे आणि असं विरूप दर्शन तूच दाखवतोय, तरी खरं आहे का? तुम्ही बघा, म्हणजे मला काय विचारलं, तुम्ही शोधा, तुम्हाला दिसत नाही का? आणि त्यांनाही पटलं आणि आम्ही हा विषय सुरू केला. मी ज्या पद्धतीने शूट केलं मला काही माहित नव्हतं. मला म्हणायचं होतं की आशयाला मी अनुसरणार आहे आणि मला टेक्नॉलॉजीची मी काळजी करत नाही. मला वाटतं टेक्नॉलॉजी ही आशयासाठी राबते, तुमच्या विचारांसाठी राबते, तुमच्या हेतूंसाठी राबते. आता इथं माईक आहे, लाईट आहे, म्हणजे ह्याच्यात जर आपण गुंतलो तर आपण जे चाललंय ते होणार नाही. आपण जे बोलतो आहोत त्याला हे प्रकाशमान करतायत म्हणून त्यांचं महत्व आहे, तेवढंच महत्व आहे. आणि टेक्नॉलॉजी मी अशी राबवली, मी जी फिल्म केली ती लोकांना आवडली. मला माहित नव्हतं मी काय करतोय आणि ते लोकांना खूप आवडलं आणि म्हणजे सगळीकडे त्याला अवॉर्ड मिळाले. हा, तर ही तू म्हणाला जाती व्यवस्थेवरती फॅन्ड्री फिल्म आहे. थोडस ही फिल्म काय आहे, फॅन्ड्री हे नाव काय आहे हे जरा आम्हाला सांगशील? मला हा प्रश्न म्हणजे पहिल्या दिवसापासून विचारला की फॅन्ड्री म्हणजे काय, आणि मी सांगतो की फॅन्ड्री म्हणजे काय मी सांगणार नाही. आणि का सांगणार नाही तर मला राग येतो या शब्द असा प्रश्न विचारला की तुम्हाला काय माहित नाही फॅन्ड्री म्हणजे काय. तुम्हाला माहित नाही, तुमच्या अवतीभोवतीचा शब्द आहे, तुमच्या अवतीभोवती राहणारी माणसं आहेत, ती एका जमातीची आहेत, त्यांची भाषा आहे, त्या भाषेचा असा एक शब्द असू शकतो. आणि हे शब्द तुम्ही शोधताय आता एक फिल्म झाली म्हणून, तर तुम्ही त्याचं जगणं पण शोधायला जाणार. तुम्ही शोधा की तुमच्या आसपास कोण राहतंय. आणि हे माझं निमंत्रण आहे, फॅन्ड्री हे माझं निमंत्रण आहे की या बघा की कोण लोक आहेत, त्यांची दुःख काय आहे. तुम्ही या बघा आणि मला सांगा की फॅन्ड्री म्हणजे काय. हा जो चित्रपट तू तयार केलास याच्यामध्ये तू ज्याला आपण कलाकार म्हणतो ना, म्हणजे चित्रपटातले कलाकार, तर त्यापैकी फारच तू मर्यादित त्यांचा वापर केलास, बरोबर. आणि मग मुख्य जे कलाकार आहेत या चित्रपटातले ते कोण आहेत? किशोर कदम. हा, तो कलाकार झाला पण मुख्य भूमिका. हा, आणि बाकीची जी सगळी मंडळी आहेत ती भूमिका केली आहे तो माझ्या केमच्या म्हणजे माझ्या गावाच्या जर गाव आहे केम, तिथला सोमनाथ आवडी म्हणून मुलगा आहे, तो आज इथं आता असेल उठून बघा तो हा नायक आहे. हा नायक आहे. शेजारी सूरज आहे, सूरज पवार. सूरज उभा हा पिस्टल. आणि हे दोघे या चित्रपट दोघे आहेत, त्याची प्रमुख भूमिका आहे. आणि आता फिल्म मध्ये त्याला बेस्ट ऍक्टर अवॉर्ड मिळालं मेन कॅटेगरी. मोहन आगाशे इतके दिग्गज नट असताना बेस्ट ऍक्टर ह्याला दिले यावेळी. हो, त्याला आपण फुल देऊया. नक्कीच दत्ता. हा, तर जरा पुढे दोघे जण पुढे. आणि आपण ह्या दोन कलाकार नसलेल्या कलाकारांचा आणि खरे कलाकार असलेल्या कलाकारांचा आपण सन्मान करूया. बाबाला म्हणतो बेस्ट ऍक्टरसाठी मागच्या वर्षी हे दोघे जण काय करतात ते सांग. दोघे जण आता शिकतायत. मी आता सांगेन ते सूरज जो आहे तो माझ्याकडे असतो आणि सोमा हा गेम मध्ये हलगी वाजवतो.
तो हलगी वाजवणारा मुलगा आहे, आणि तो हलगी वाजवताना मला सापडला होता आणि मी त्याचं कास्टिंग केलं होतं. आणि मला त्यांचं आता हे वाटलं की सरांनी जो त्यांना एवढा मोठा सलाम केला ते पचवू शकले, कारण की ते खूपच ह्या सोपस्कारांपासून दूर आहेत. तर मी मला बर्डन आला असतं, तेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि सोमा 9वी पास झाला आता, आणि सूरज 7वीत आहे, आणि दोघांनाही लिहिता वाचता येत नाही. मला सांगायला का आवडेल, आपल्या शिक्षण व्यवस्थेची इतकी भारी गंमत आहे की म्हणजे ते पास होत चालले आणि 10वीत बरोबर अडकणार. 10वी हा एक आपण बदनाम केलेला दुश्मन ठेवून दिलं तिथपर्यंत पाठवायचं आणि त्याच्या हस्ते त्याचा वध करायचा. मला त्याचा खूप राग येतो, वाईट वाटतं. आता सोमाला अवॉर्ड मिळालं तर सगळेजण सोमा आमच्या शाळेचा विद्यार्थी, पण आता जे बाकीचे सोम आहेत जे नाही, जे शिकत नाहीत त्यांच्याकडे बघायला पाहिजे मला वाटतं. आणि मी सोमाला सांगितलंय की तो ऍक्टर झाला असं त्याला खूप जणांनी कौतुक केलं, म्हणजे अजय अतुल पासून श्याम बेनेगरांपासून त्यांचं दोघांचं इतके जणांनी कौतुक केलेलं आहे. पण मी त्यांना सांगतो तुम्ही शिकलं पाहिजे, आणि शिकणं महत्वाचं आहे. तुम्ही चांगले माणूस व्हा, आणि उत्तम ऍक्टर झाला तर माझ्यापेक्षा जास्त दुसरा कोणाला आनंद होणार नाही. स्टार झालात मोठे तर, पण शिकणं महत्वाचं आहे. तुझ्या शिकण्याकडे येऊया. तर तुझ्या बायोडेटा मध्ये काय लिहिलंय, तू किती शिकलायस म्हणून? मी आता म्हणजे डबल म्हणजे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झालो वगैरे, आणि मी MA मराठी केलं, मास कॉम अहमदनगर मधून निवास कॉलेज मधून केलं, आणि BA गावाकडे केलं, MA मराठी इथं पुणे विद्यापीठात केलं. बरोबर. ह्या सगळ्या ज्याला आपण म्हणू ना औपचारिक शिक्षण, त्यानं तुला काय दिलं? खरं सांग म्हणजे गंमत होती, मी कधीच शाळेत शिकलो नाही. आणि माझं असं म्हणजे हे दुर्दैव मी म्हणेन की शाळा खूप कमी शिकवते आणि तुम्हाला जगणं शिकवते जास्त. तुम्हाला शाळेत जाता तुम्ही, आणि घरच्यांचा आपण जगण्यात इतकी व्यस्त असतो की शिक्षकांच्या जीवावरती मुलं सोडून द्यायचे आणि हे करायचं. आणि आजकाल तर शाळा इंटरव्ह्यू पण घ्यायला लागेल शिक्षक, त्याचं मला हसू येतं खूप. पण मला वाटतं की जर शाळेबाहेर खूप शिकतो आपण, आणि मी माझं आज जे मला कामाला येते मी या शाळेत शिकलोच नाही, आणि मला शाळेत प्रश्न केलं होतं. मला शाळेत ज्या डिग्र्या दिल्या त्याच्या जिथं जिथे घेऊन गेलो त्यांना माझ्या मनात धास्ती होती. शाळेत सांगितलं की तुला इंग्रजी आली पाहिजे, मी छड्या खाल्ल्या, आणि इंग्रजी येत नाही म्हणून मी नालायक ठरत होतो. मला गणित वजाबाकी येत नाही, मला भागाकार मला 10वीत वजाबाकी 10वीत यायला लागली, आणि मला वजाबाकी येत नाही म्हणून मी हसायला लागलो. मला वाटतं मी नालायक आहे. आणि मला चित्र यायची, मला नाचता यायचं, मला अभिनय यायचा, त्याची दखलच कधी शाळेने घेतली. मला बाकीच्या गोष्टी यायच्या खूप, आणि पण त्याची कधी शाळेने दखल घेतली नाही. मला कळायचं की शाळा, मी तुम्हाला सांगू माझ्या आयुष्यात ज्याला म्हणतो ना आपण हॉरर गोष्टी 2 कुठल्या आहेत, एक डॉक्टर, पण आता ती गोष्ट ही झाली, पण शाळा ही सगळ्यात भीतीदायक गोष्ट माझ्या आयुष्यात. शाळेचं नाव काढले मी घाबरायचो, आणि मला कित्येकदा माझे जे हुशार विद्यार्थी होते ते उचलबांगडी करून मला शाळेत घेऊन जायचे, मारून 4 जण उतरून घेऊन जायचे, आणि मी शाळेतून पळायचो. शाळेनं मला जगवलं फक्त, ज्याला हे वेगळ्या अर्थानं म्हणतो ना, जगवणं हा खूप वाईट शब्द वाटतो मला. तगवलं आणि तिथपर्यंत आणलं त्या वयापर्यंत, आणि त्या वयात येते तर कळलं की आपण काहीच शिकलो नाही, डिग्री काहीच नव्हती. पुण्यात सगळीकडे आणि भीती वाटायची. पण खूप बदलाव असं वाटतं, म्हणजे खूप वेगळं काहीतरी असं वाटतं. पण फक्त की मलाच वाटतंय का, आणि आपण नालायक आहोत काहीतरी योग्य धाडताना फक्त मला वाटतं की बोललं पाहिजे म्हणून मी बोलतोय. पण खूप वेगळ्या पद्धतीने म्हणजे ह्या मुलांचं काय होणार नाही. तर आता ह्यांना अवॉर्ड मिळालं की ज्या शाळेत होतं तिथून, त्या शाळेतून त्याचं काय झालं, हा 10वी नापास होणार होता हे त्याचं व्यतिरिक्त होतं शिक्षकांनी. कारण की काही केलं तरी त्याला काही देत मी त्यांची स्क्रिप्ट पाठ नव्हती, म्हणजे वाचता येत नव्हतं. स्क्रिप्ट दिलं तर त्याला वाचता येईल, 9वीत आहे 8वीत आहे, वाचता येत नाही. ऐकून त्यांचं मात्र तोंड पाठ झालंय. मुलं हुशार आहेत, वाचता येत नाही म्हणजे नालायक आहेत का, तर त्यांचं स्क्रिप्ट म्हणजे इतर कॅरेक्टरचे डायलॉग सुद्धा पाठ होते. किशोर कदम, छाया कदम, बाकीचे कॅरेक्टर जायचे आणि आमचा डायलॉग था, आणि तोंडपाठ त्यांच्या फटाफट सांगायचे तुमचं डायलॉग काय. पण टॅलेंट असतं, पण आपल्या जे मित्र आहेत ना, म्हणजे मोज पडते, आपण दूध मोजत बसतो उंची 6 फूट दूध आहे, तुम्ही लिटर मध्ये मोजा ना त्याला, तेव्हा तुम्ही वजनाला काहीतरी ही पोरं नाहीतच ना, ही मोजमापाच्या बाहेरची पोर आहेत. या मोजमापाच्या बाहेरच्या पोरांना तुम्ही का पट्ट्या लावता? मला पण पट्ट्या लावून मी म्हणजे आदर्श वेळ आली मला सगळ्या पट्ट्याला ह्या पट्ट्यांचं काय करायचं
आणि कुठून तरी आडवाट काढली. खरं तर हे तुम्ही म्हणता धाड सोडून आला, ही पळवाट आहे माझी. मी घुसलो कुठंतरी गर्दीत आणि मी आलो फिल्म मेकिंग मध्ये. तर मी आलो, मी घाबरून आलो. मला इतकं घाबरवलं की मी दुसरीकडे पळ काढला. आणि माझे काही मित्र होते की त्यांनी पळता पळता वाट चुकलाय तर जरा इकडून जा, जरा असं इथे काटे तिथे खड्डेत म्हणून परत मी परत आलो. हे माझं धाडसाचं वगैरे श्रेय नाही, तर हे सगळे ह्या आपल्या अनावस्थेचं आहे, ह्या दुर्व्यवस्थेचं आहे. आणि माझ्या काही मित्रांचं ज्यांच्या सदिच्छा आहेत त्यांचं आहे, माझ्या भावांचं आहे. पण ह्याला असं काहीतरी प्लॅन नव्हता. म्हणजे तुम्हाला मध्ये डबेवाल्याचं खूप कौतुक केलं इंग्लंडच्या राजानं, मला त्याला खूप हसू आलं. हे ह्या दुरावस्थेचं त्यांना खूप छान वाटतं. हे त्या डबेवाले किती छान कसरत करतात. डबेवर धाडस करणारच ना, आपल्यासारख्या माणसाला ती रिस्क आहे. हे त्याचं कौतुक कसं आहे करत, इतकं जगतात वाईट म्हणायचं वाईट वाटत नाही. इतकं मोठ्या डब्याची एक मालिका घेऊन त्या लोकलमध्ये चढायचं. लोकलमध्ये असा सरळ चांगला धडधाकट माणूस सुद्धा घाबरतो, ते डबे घेऊन जातात. त्याचं कौतुक होतं, त्यावर लेख लिहून येतात आणि आपण त्याचं वाहवा करतो. ह्या गोष्टीची मला ह्या आपल्या अभिरुचीचीच मला आता म्हणजे मजा यायला लागली. ह्याचीच मला काहीतरी काय क्युरिओसिटी म्हणून काय हसू येतं म्हणून ती गंमतच वाटायला लागली. आपण ना विकृत गोष्टींनी काहीतरी होतं त्याच्या आपल्याला आपण दाद द्यायला लागतो. मला हे खूप चुकीचं वाटतं. तुम्ही तिथं म्हटलं पाहिजे हे चुकीचं घडते. म्हणजे इंग्लंडचा राजा थोर म्हटला म्हणून त्याला थोर कशी असते ती गोष्ट, त्याला काय माहिती की इकडे काय होतं, त्याला कुठं माहिती डबेवाल्याच्या घरात काय असतं. डबेवाला तसा काय करतो कारण की त्याला एक डबा त्याच्या घरी जेवायला मिळाला म्हणून कष्ट करतो ना, तो काय कलाकारी करत नाही. पण आपल्याला भारी वाटतंय आपण कलाकारी म्हणतो. तसंच आहे जगण्यात सगळ्यांच्या बाबतीत बोलतो. माझा फॅन कोणीतरी डोंगराचा खेळ चुकतोय, आपल्याला वाटतं की कलाकार आहे. कलाकार नाही, जगण्याच्या मजबुरीतून सुटायचा प्रयत्न करतो. त्याला काही येत नाही म्हणून तो डोंगराचा खेळ करतो, ताऱ्यावर चढतो, एखाद्या एवढ्याशा जी कडी असते तर त्याच्यातून 2-2 मुलं घुसतात आणि निघतात. आपल्याला भारी वाटतं. पण कधी कोणाला वाटत नाही की यांना थांबवावं, हे नाही, हे चुकीचं आहे, वाट नाही, या सगळ्यातून तुम्ही नका फिरू. खरं आपण त्यांना मजबूर केले, वाटा अडवल्यात म्हणून तिकडे शिरतात आणि परत टाळ्या घेतो. खूप अडवणुकीची खूप वाईट वाटतं मला. बरोबर. मोजपट्ट्या अडवणुकी. तुझी चांगलं जगण्याची व्याख्या काय? खरं तर काही थोडं कळतंय चांगलं. काही माणसांकडे बघून वाटतं की असं जगलं पाहिजे, त्याचं प्रेम केलं पाहिजे एकमेकांवर, सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे, एकमेकांना आधार दिला पाहिजे. मी व्याख्या मला वाटतं की खूप चांगलं असू शकतं. आपण खूप दूर आहे, आपण शोधत गेलो तर कळेल. आता व्याख्या करण्याच्या परिस्थितीच नाही, इतकं झालेलं आहे. मी आता म्हणेन की फक्त मला समजून घ्या म्हणजे चांगलं जाईल. म्हणजे जसं की होतं की आपण खूप विचित्र वागतो की आरक्षण दिलं म्हणजे की झालं ना, किती केलं तुम्ही त्याच्यासाठी, असं जे आपण बोलतो ना, म्हणजे दलितांसाठी आरक्षण, स्त्रियांसाठी आरक्षण, कशाला झालं किती केलं हे नाहीच ना. आपल्याला कळालंच नाही की काय छान असू शकतं, म्हणून आपण तुलनाच करू शकत नाही. म्हणून आपण आपल्याला भीती घातली गेली की तू नरकात जाशील, जर तू काही मोडलं. आपल्या धर्माने भीती घातली की तू नरकात जाशील. मग तुम्ही नरकात जाशील याच्या भीतीनं तुम्ही विस्तव बाळगता ओठावर, विस्तव आहे ना, पण ठीक आहे ना, आली नरकात पडतो तिथं तर जाळतील, तिथं तेलाच्या कडेत जातील. म्हणून आपण म्हणतो की विस्तव जिभेवर असणं म्हणजे आता खूप छान परिस्थिती आहे. पण आपण ह्याला म्हणू व्याख्या करण्याची चांगली की मी कमी कष्टात आहे, त्रास होत नाही. माणसं आता फक्त घरात बसून बलात्कार करत नाहीत, एकमेकांना मारत नाहीत, राडा घालत नाहीत, आणि म्हणून आपण छान आहोत. हे आहे, हे छान आहे. म्हणजे पुणे मला भारी वाटतं, पण पुणे ह्याच्यापेक्षा खूप सुंदर असू शकतं. हे कोणीतरी द्रष्टा माणूस बघू शकतो, त्याच्याच नजरेनं बघितलं तर कळेल आपण खूप चांगले. अगदी खरं. मला सांग की आता ह्या सगळ्या परिस्थितीमधून तू स्वतःचं एक स्टेटमेंट केलंस. म्हणजे पिस्तुन्या हे एक स्टेटमेंट होतं, फॅन्ड्री हे एक स्टेटमेंट आहे. हे स्टेटमेंट जेव्हा ही सगळी दुनिया स्वीकारते किंवा त्याला ते किती छान आहे म्हणते, तर तुलाही नेमकं हेच वाटतं? मला फॅन्ड्री मी एन्जॉय करत नाही. मी परवा म्हणजे अजय अतुल ज्यांनी त्याचं गाणं केलं त्यांना मेसेज केला की मी ते गाणं खूप एन्जॉय केलं. त्यांनी एक प्रमोशनल सॉन्ग केलं आणि मी त्यांना मेसेज, मला ऐकता मला फॅन्ड्री मजाच येत नाही. आणि अजय मला खूप छान मेसेज केला की तू कसं एन्जॉय करणार ते, कारण की ते वास्तव आहे, ते कडू आहे तुझ्यासाठी, तू कडू कसं तू हे करणार ना, तुला कडू कसं गोड लागेल. आणि मी दर विचार करतो की फॅन्ड्री इतकं लोकांना का आवडते, तिथं भारी दाद मिळते, पण मला का आवडत नाही. तर तेच गोष्ट असते की ही मला सगळ्या कलाकृतींची ह्याची कलेची कधी कधी कीव येते. कला ही खूप एका पोट भरलेच्या नंतरची गोष्ट आहे, एका अडचणींनी सुटलेल्या माणसांची गोष्ट आहे असं मला वाटतं. मला वाटतं हीच कलाकारी आहे. आता हे जे करतात ही कलाकारी आहे, एका थरथरत्या हाताला तुम्ही स्थिर करायचा प्रयत्न करताय, ही कलाकारी आहे. आणि आम्ही
जे काय ठीक आहे, मी स्वतःला कलाकार नाही समजत, कुणी काय करतं हे जरा कधी कधी गंमतच वाटते की आपण म्हणजे ज्या पद्धतीने माझ्या आईला मी फिरून दाखवल्या वेळी म्हणजे हा ठीक आहे चांगलं आपल्यासारखं बुद्ध म्हणजे श्याम बेनेगल म्हणाले की इट्स व्हेरी पॉवरफुल. जर हिंदूमध्ये लिहून आले की खूप कौतुक केलं त्यांनी. त्या DNA मध्ये लिहिले की द वर्क ऑफ शेक्सपियर इन अवर टाइम. म्हटलं इतकं भारी झालंय म्हणजे उत्तम आहे. पण एका बाजूला ही पण गोष्ट आहे की माझ्या कोणालाच विशेष वाटत नाही. आता गावात मला फिल्म लागली माझी लागणार आहे माझ्या कर्मात, तर मला सगळ्यात जास्त भीती त्यांना आवडणार नाही. हे काय दाखवले रोज कशाला दाखवते आवाज असं म्हणजे मला भीती वाटते. मला माझे लोक म्हणतात की तुझ्या गावात हसून गेला पाहिजे बरं शो. मी म्हणतो त्यांनी बघितलं तरी खूप आहे, कारण की ही बघण्याची अप्रोच आहे. आणि मी कधीतरी कला एन्जॉय करायला बसेल इतका निवांत सगळ्यांना मिळावं निवांतपणा. नाहीतर मला भीमसेन जोशी कुठे कळतात, मला अजूनही कळत नाही. मला फक्त मी त्यांचं गाणं ऐकलं तर मला मोठा मुसळधार पाऊस पडल्याची जाणीव होते आणि तेवढंच माझी कलाकारी मला भारी वाटतं. मला आत्ता कळायला लागतं. मला अजून चित्र कळत नाही, मला शिल्प कळत नाही. मला शिल्प कळत मला वाटतं की खूप खरं झालं, भारी दिसते, अगदी टिकतो दिसते, इथपर्यंत मला शिल्प कळतं. म्हणजे कलाकारी कळायला मला ह्याच्यातून सुटलं पाहिजे आणि ह्या जरा क्लास माझी घेतली पाहिजे माझ्यासारख्या माणसाची की असं पण आहे. आणि मी एका बाजूला मानतो की कलेसारखी दुसरी सुंदर गोष्ट आहे. माझ्यातला एक माणूस मानतो की कला जगण्याला वेगळा आयाम देते आणि माझ्यातला एक माणूस म्हणतो की तू नालायक आहे. जेव्हा असं म्हणतो या द्विधातून कधी सुद्धा होईल मला माहित नाही. आणि तेव्हा काहीतरी व्याख्या केली जगण्याची वगैरे आणि मी प्रश्नातून परत भटकलो मला माहित नाही. आणतो मी तुला आपण तू जे म्हणालास की खूप जणांनी त्याला दाद दिली. मी मगाशी म्हणालो की त्या चित्रपटाची जी दाद आहे वेगवेगळ्या ठिकाणी मिळालेली ती तुझ्या तोंडून मला सगळ्यांना ऐकवायची. पहिल्यांदा हा चित्रपट कुठं सादर करण्यात आला? हा माझा प्रीमियर लंडन मध्ये झाला, BFI लंडन फिल्म फेस्टिवल मध्ये. लंडन फिल्म फेस्टिवल म्हणजे तिथं लोकांना म्हणजे लंडन मध्ये 2 शो हाऊसफुल झाले आणि एक जवळजवळ हाऊसफुल होता आणि लोकांना खूप आवडली फिल्म. आणि तिथं सत्यजित रे अवॉर्ड आहे त्याच्यासाठी नॉमिनेशन इथंच झालं होतं. पुन्हा मुंबईत तिला ज्युरी ग्रँड प्राइज मिळालं. ती इंटरनॅशनल कॉम्पिटिशन मधली भारतातली एकमेव फिल्म होती यावर्षी आणि मला वाटतं मराठीतली पहिली फिल्म असेल आणि तिने ज्युरी ग्रँड प्राइज जिंकलं. तर ते पण खूप महत्वाचं होतं. परत आता जे भारतीय म्हणजे इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ क्रिटिक्स म्हणजे फिल्म समीक्षकांची जागतिक संघटना आहे, त्याच्या भारतीय चॅप्टरनं फॅन्टनला बेस्ट फिल्म ऑफ द इयरचा अवॉर्ड दिला असता. आणि पुण्यातल्या फिल्ममध्ये तिला 5 पुरस्कार मिळाले 6 पैकी. संत तुकाराम अवॉर्ड, बेस्ट ऍक्टर सोमाला, बेस्ट कॅमेरा, बेस्ट डिरेक्टर मला आणि प्रेक्षकांचा आवडीचा सर्वोत्तम चित्रपट तोही त्यालाच मिळाला. आणि ही कदाचित पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या आयुष्यातली पहिली गोष्ट असेल. एका चित्रपटाला 5 पुरस्कार, एकाच चित्रपटाला चित्रपट आणि ज्युरीचा आणि प्रेक्षकांचा पुरस्कार. ही कदाचित आणि मला वाटतं अबुधाबीला गेली होती, स्वीडनला गेली होती, भारतातल्या जवळजवळ केरळ, हैदराबाद, कलकत्ता, धर्मशाळा, अजून 10-15 फेस्टिवल झाले असतात. एका बाजूने तू जसं म्हणालास ना की खूप छान वाटतं, एका बाजूने खूप कीव वाटते, असं हे मिश्र भावना आहेत हे स्टेटमेंट केल्यावरती सुद्धा तुझ्या. पुढचं तुझं स्टेटमेंट तुला जाणवतंय का कुठे? पुढचा प्रोजेक्ट जाणवतोय का? मला नाही मी लिहितोय आता हे सगळं खूप म्हणजे ही कसरतच आहे परत की ही कला पण आहे, हा बिझनेस आहे आणि ही माझी भूमिका पण आहे की मला काहीतरी करायचं. मला जर तुम्ही म्हणजे फिल्म मेकिंग मधून सांगितलं तर मी माझ्या गोष्टी सांगणार आहे. मी फॅन्सी तुम्हाला बघायला निमंत्रित करणार आहे. मला फक्त फिल्म पैशासाठी नाही करायची, मला फक्त व्यवसाय म्हणून नाही फिल्म करायची. मला त्याच्यातून पैसे मिळाले, माझं जगणं भागलं त्याच्यातून तर उत्तम आहे, मी पूर्ण लक्ष ते करेन. पण मला फक्त पैसे हवेत म्हणून मी कधी फिल्म आयुष्यात नाही करणार आणि त्याची खात्री मला आहे. मी फक्त विचार करते की मी खूप कमी बघतो, म्हणजे जेवढ्या नजरेच्या पट्ट्यात येईल तेवढं बघून चालायचं ठरवलं असतात. कारण की याच्या आधी खूप दूर बघून तेच कळलो आणि आपडलो आणि लक्षात आलं की आयुष्यात तुमचे प्लॅन असे धोडकावं लागतं की तुम्ही प्लॅन करता आणि आयुष्यामध्ये चल असले काही प्लॅन असतात. आणि मला त्याचं गोष्टी कळाली की आपण समजदार गोष्टी करत आहे, आपण समजून घ्यायची गरज आहे की हे असे खूप भाबडे प्लॅन करायची गरज आहे. छोटे छोटे प्लॅन करू, जगू आणि त्या वायावरती वाहत जाऊ आणि जिकडं मी तिकडे जाऊ.
आणि मात्र हे की आपण फक्त व्यवसाय म्हणून चित्रपट करणार नाही, तर त्याच्या मागे आपलं स्वतःचं एक स्टेटमेंट असेल. मी मला जे माझ्या ज्या गोष्टी आहेत, मला जे सांगू वाटायचं, मला वाटतं की अशी फिल्म आहे ना, असं पण असतंय. अशा ह्या गोष्टींचं काय करायचं, म्हणजे जब्या असं नाव आहे माझ्या कॅरेक्टरचं, पिस्तुली असं नाव आहे, आणि मी म्हणतो की हे राहुल, राज, प्रेम नाव माझ्या जब्याचं काय करायचं, मला कळतं की आणि माझं नाव मला वाटतं की नागराज नाव असं हिरोचं कुठलं तरी, पण कुठलं हिरो होतं की नागराज नाव, कुठलं विलनचं नाव असायचं नागराज. मग हे मला खूप वाईट वाटायचं की असं नाही, ह्या लोकांच्या गोष्टी पण सांगणार, ह्या लोकांच्या गोष्टी कोण सांगणार, किंवा हे वास्तव मलाही आणायचं ही आस तुझ्यामध्ये आहे. आणि मला वाटतं हा खूप महत्वाचा संघर्ष आहे की एका बाजूला एक वहिवाट आहे आणि दुसऱ्या बाजूला त्या वहिवाटेपासून वेगळी काढलेली आपली वाट आहे. आणि हा मला वाटतं संघर्ष तुला सृजनाच्या पुढच्या टप्प्यावरती नक्कीच घेऊन जाईल. आज तुला हा पुरस्कार स्वीकारताना काय वाटलं? खूप समाधान झालं खरं तर. मला माहित, मला हा पुरस्काराबद्दल काहीच माहित नव्हतं, म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो की संघर्ष सन्मान पुरस्कार काय. मला अनिल सरांबद्दल माहिती आहे, मी त्यांचं पूर्णिया नावाचं एकच पुस्तक वाचलंय आणि मला ते प्रचंड आवडलं होतं. आणि मला एक असं धाक जगणं कळलं होतं की अरे असं असतं. आणि तेव्हा कळलं होतं की असे ते लिहिणं म्हणजे ते अगदी काहीतरी वास्तवाचा एक कोपरा उतरून मांडल्यासारखा होता. एवढीच माझी ओळख होती. मला बाकीचं मुक्तांगणबद्दल काय माहित नव्हतं, कारण की मुक्तांगणचा पेशंट मी जाणू शकलो होतो, त्याच्यामुळे मला मुक्तांगणबद्दल माहित असण्याची काही शक्यता नव्हती. आणि म्हणजे मला कळालं तुमच्याकडून, मला खूप आश्चर्य वाटलं, मला आनंद वाटला. आणि मला खूप बरं का वाटलं एका कारणासाठी की फिल्म मेकिंग हे सामाजिक कार्य असू शकतं. असं मी जे म्हणायचो माझ्या मनातल्या मनात घाबरत त्याला तुम्ही पुष्टी दिली. मी असं बिचकत नाही की जब्याची गोष्ट हे मला वाटतं हे माझा आहे, हा समाज तुम्ही ठेवला, हा दाखवतच नाही तुम्ही, यांचे दुःखच दाखवत नाही. मग कुठेतरी लगांमध्ये एक कचरा येतो की तो फक्त स्पिन करण्यापुरता येतो आणि बाकी सगळी भुवनची गोष्ट असते. मग ह्या कचऱ्याची गोष्ट कोण सांगणार? आणि त्या कचऱ्याचा हात जो आकडा आहे तो फक्त स्पिन करण्यापुरताच का, मग त्याच्या माग खोलात जातच नाही आपण. म्हणून मला वाटायचं, मला मनात मी असं अधोरेखित करून मी पिस्तुल्या केली किंवा मेंटरी केली किंवा अजून काही लिहिली, आयुष्यात करीन काय. पण हा पुरस्कार मिळाला ना, मला एक बळ मिळालं की मी खूप म्हणजे चांगलं काम करतोय असं मला वाटतं. मी रस्त्यावर आहे, मला जे वाटतं तेच हे करतोय. आणि या निमित्ताने एक गोष्ट मला म्हणजे ह्या सगळ्या फिल्म मेकिंग या ह्याच्या निमित्तानं मला इथं सांगणं ते गरजेचं वाटलं. माझ्याबद्दल त्या पुस्तकात ते लिहिले, मेलमध्ये लिहिले होते की पारधी समाजाचा आहे, आणि ती चूक मला दुरुस्त करू वाटली नाही. आणि आजही ती दुरुस्त नाही करत, मी अधोरेखित करतोय. मला खूप आनंद झाला की माझ्या जातीची अशी सर्विसळ आहे. मी कुठल्या जातीचा आहे हे महत्वाचं नाही, मी एक पीडित आहे, मी दलित आहे, मी जातीनं वडार आहे, सूरज पारधी आहे, सोमा मांग आहे, माझी दुसरी मैत्रीण ब्राह्मण आहे, माझे डॉक्टर दुसरे जाती सांगायच्या म्हणून ह्याला संबंधच राहत नाही. मी आता फिल्म करतोय तर मी आता मुद्दामून ही गोष्ट सांगितली की मला जाती संघटनेच्या फेसबुकवर रिक्वेस्ट येतात की अमुक एका जातीची संघटना, विशेषतः वडार जातीची संघटना, आणि ह्याची किळस येते की अमुक एका जातीच्या लोकांनी त्यांच्या विकासासाठी एकत्र यावे आणि बाकीच्या लोकांचं काय करावे, अशा चर्चा सुरू होतात. किंवा वडार भूषण पुरस्कार लगेच आता मला देणार. मला माझी फिल्म आहे काय करायची, माझी पहिली फिल्म वेगळीच होती, माझ्याकडे सूरज असतो तो पारदेश आहे. मला ह्याला राग येतो आणि अशी जी चूक केली ना, अशी चूक वारंवार होत राहू. मला अनेक जातींच्या ह्यानं तुम्ही उल्लेख करावा मला असं वाटतं. मला गृहीत धरू नये की मी जातीचा आहे, मला माणूस म्हणून नक्कीच गृहीत धरा, पण कुठल्या जातीचा म्हणून धरलं मला राग येतो. आणि माणसं मला काही बहिष्कृत करायचा, अमुक करायचा असा विचार करतात जातीतून. तुम्हाला आनंदच आहे, कारण की मला पहिल्यांदाच मी स्वतः बहिष्कृत करून घेतलं या बाबतीत. आणि मला वाटतं की ह्या सगळं मिसळून गेलं पाहिजे. इतका गोंधळ झाला की कोण कोणासाठी कळू नये आणि फक्त माणसासाठी एक मिनिट